गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 8:06 झालेत आणि तारीख आहे 17/3/2026 आणि किलोमीटर झिरो करून घेऊ. आज 8 वाजता चालू केलंय. CNG वगैरे भरून फुल झालेला आहे आणि आज मंगळवार आहे आणि आज बघूया आज काय अर्निंग होईल काही नाही. मी रोजच्या जागेवर येऊन थांबलोय चितळे बंधूच्या इथे भोसरीला. तर बघूया पहिली राईड कधी येते, देतो अपडेट तुम्हाला. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि मी भोसरीवरून आता बाणेरला आलेलो आहे. आणि हे राईडची नाही का 17.5 किलोमीटरचे 330 रुपये भेटलेत आणि कस्टमरनी 350 रुपये दिलं. रॅपिडोमध्ये राईड होती. आता इथं ड्रॉप झालाय पण काय उबरमध्ये येते बा दोन. घेऊ आता, छोटीशी आहे, घेऊ एवढं ड्रॉप करू, मग त्याच्यानंतर बघू कुठली येते. सेकंड राईड पण कंप्लीट झाली आहे आपली आणि ही छोटीशी राईड होती. 2.5 किलोमीटर ड्रॉप होतं. 131 रुपये भेटलेले आहेत आपल्याला. आणि थर्ड राईड पण आलेली आहे आपल्याला. संगमवाडीला जायचं आहे. 1.5 किलोमीटर पिकअप आलाय आणि ह्याचे पेमेंट किती भेटत आहे काय नाही, पोचल्यावर देतो अपडेट तुम्हाला. संगमवाडीला ड्रॉप झाल्याच्या नंतर मला ते संगमवाडीचे 17 किलोमीटरचे 410 रुपये भेटतात आणि तिथूनच मला संगमवाडीवरून मगरपट्ट्याची राईड येते. 7 किलोमीटरचे 180 रुपये भेटतात आपल्याला. टाईम 26 मिनटं लागतो. आता मगरपट्ट्यामध्ये थांबलेलो आहे, अजून काय वाजली नाही आहे. रॅपिडो वाजायला लागली पण काय रॅपिडोचा रेट नाही आहे, त्याच्यामुळं मी काय ॲक्सेप्ट करत नाही आहे. बघू एखादी चांगली राईड आली ना ॲक्सेप्ट करून देतो अपडेट तुम्हाला. मगरपट्ट्याला ड्रॉप झाल्याच्या नंतर मला एक 10 मिनटं थांबल्याच्या नंतर मला तिथून एक विश्रांतवाडीची राईड येते. त्याचे आपल्याला 206 रुपये भेटलेत 10.5 किलोमीटरचे. तिथून विश्रांतवाडीवरून मला लगेच राईड येते कोरेगाव पार्कचे. त्याचे आपल्याला 203 रुपये भेटतात, किती 7 किलोमीटरला. आणि कोरेगाव पार्कवरून एक 10 मिनटं थांबल्याच्या नंतर मला बाणेरची राईड येते. बाणेरचे आपल्याला भेटलेत 19 किलोमीटरचे 366 रुपये. 46 मिनटं टाईम लागला आहे. आणि आत्ता इथं आत्ता आली होती एक वाकडची राईड पण काही एक्सेप्ट झाली नाही, रडारमध्ये होती. तर बघूया आता. इथं थांबलोय, रॅपिडो पण चालू करतो आता, कारण दुपारची वेळ थोडं रेट कमी भेटतो. ठीक आहे, तरी पण चांगलं भेटलं. 19 किलोमीटर 366 रुपये. तर बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 3:13 झालेत आणि आता आहे मी पुनवळेला आहे. आणि लास्ट अपडेट दिलं होतं मी बाणेरला होतो. मला बाणेरवरून 5.5 किलोमीटरचे 147 वाकडचे भेटले फिनिक्स मॉलला. तिथंच ड्रॉप करायच्या आधीच एक राईड आली अजून पुनवळ्याची. त्याचे आपल्याला 7.5 किलोमीटरचे 145 रुपये भेटले. 13 मिनटं टाईम लागला आहे. तर आता ड्रॉप झालं आहे इथं. तर इथून बघू कुठली राईड येते. तातवडेला अर्धा तास वेट केल्याच्या नंतर मला एक रेल्वे स्टेशनची राईड आली रॅपिडोमध्ये. प्रायोरिटीमध्ये होती. आपल्याला भेटले 470 रुपये आणि टाईम लागला 48 मिनटं. आणि किलोमीटर होतं 22 किलोमीटर होतं. ह्याच्यात काय किलोमीटर वगैरे दाखवत नाही वाटतं. हां, 22 किलोमीटर होतं आणि आपल्याला 470 रुपये भेटलेले आहेत. आणि तिथूनच मला लगेच उबर चालू केलं मी. रेल्वे स्टेशनच्या इथून मला सिव्हिल कोर्टची राईड आली. छोटीशी होती पण टाईम खूप लागला. किती 25 मिनटं लागला आहे. 118 रुपये भेटलेत आपल्याला. 4 किलोमीटर डिस्टन्स होता. तर आता इकडं मनपाच्या इकडे येऊन थांबलो आहे. आता बघू इकडून कोणती राईड येते, कारण उबरचा पण पास संपलेला आहे. तर आता ॲक्टिवेट होईल का नाही होईल तुम्हाला देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झालाय 8:14 झालेत आणि मी आहे आता पिंपळे सौदागरला. लास्ट अपडेट तुम्हाला दिलं होतं मी सिव्हिल कोर्टला होतो. सिव्हिल कोर्टवरून आपल्याला एक रॅपिडोची राईड येते हिंजेवाडीची. त्याचे आपल्याला 17 किलोमीटरचे 300
27 रुपये भेटतात. तिथूनच मला तिथं मी हिंजेवाडीला गेलो. हिंजेवाडीला मी ॲक्च्युली लांबची राईड बघत होतो, पण उबरचं पास संपलं होतं, त्याच्यामुळं मी रॅपिडोच बघत होतो. पण रॅपिडो काय वाजत होती पण काय रेट खूपच कमी देत होता. त्याच्यामुळं मग लास्टला एक अर्धा पाऊण तास थांबल्याच्या नंतर मला एक पिंपळे सौदागरची राईड येते. ह्याचे आपल्याला 9 किलोमीटरचे 223 रुपये भेटलेत. टाईम खूप लागलाय, 40 मिनिटं टाईम लागलेला आहे. कारण पार छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पार पुढचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलपर्यंत पूर्ण जाम होता. त्याच्यामुळं खूपच वेळ लागलेला आहे. आता 7:15 वाजलेले आहेत. आता इथून बघतोय एखादी एअरपोर्ट वगैरे जर आली राईड तर मी एक्सेप्ट करून जाईन, नाहीतर मग आपलं एमटी जायचं आहे. तर बघू काय होतंय, देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय मित्रांनो, 9:06 झालेत आणि मी आहे आता CNG पंपवर. कारण सकाळी CNG भरायचं म्हणल्यावर अर्धा तास टाइमपास होतो, त्याच्यामुळं मी CNG भरायला आलेलो आहे. आणि मी येता एक राईड आणली उबरमध्ये. त्याचे आपल्याला 4 किलोमीटरचे 134 रुपये भेटलेले आहेत. आता इथं CNG भरतो आणि किती CNG लागली आज आणि आजची अर्निंग किती झाली तुम्हाला देतो अपडेट थोड्या वेळात CNG भरून. मित्रांनो, आपलं CNG भरून झालेलं आहे आणि मी आलोय आता घराच्या जवळ आहे. तर आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. रॅपिडोमध्ये 1350ची झालेली आहे. 1350 प्लस उबरमध्ये झाली आहे 2041 रुपये. 2041 म्हणजे टोटल 3391 अर्निंग झाली आपली. ह्याच्यातनं पास गेलेला आहे 171 उबर, 3220 रुपये बॅलेन्स. आणि ह्याच्यातनं CNG आत्ता बसली आहे. CNG बघा भरून घेतलं आहे, फुल झालेला आहे. आणि CNG गेले 680 रुपयाची. 3220 मायनस 680 तर 2540 रुपये आपला बॅलन्स राहिलेला आहे. आणि आत्तापर्यंत गाडी चालली आहे बघा 172 किलोमीटर चाललेली आहे. म्हणजे 173, अजून 500 मीटर माझं घर आहे. तर आज 680ची CNG गेलेली आहे आणि 2540 रुपये आपला बॅलन्स राहिलेला आहे प्रॉफिट. तर ठीक आहे, आज मंगळवार होता आणि आज 8 वाजता निघालो होतो. 13 तास काम झालेलं आहे, 9 वाजलेत. तर ठीक आहे, उद्या बुधवार आहे. उद्या बघू किती अर्निंग होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.